नमस्कार, मी सौ ज्योती प्रकाश जावळे. मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण ह्या पाठामध्ये आजच्या ह्या भागामध्ये मेंडेलीवची आवर्त सारणी, यामध्ये मेंडेलीवचा आवर्ती नियम, मेंडेलीवच्या आवर्त सारणीचे गुण आणि मेंडेलीवच्या आवर्त सारणीच्या त्रुटी याविषयीची माहिती आपण अधिक विस्ताराने अभ्यासणार आहोत. द्विमित्री मेंडेलीव हे सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठामध्ये प्राध्यापक होते. हे एक रशियन वैज्ञानिक असून त्यांनी इसवी सन 1869 ते 1872 मध्ये आवर्त सारणी विकसित केली. मूलद्रव्याच्या वर्गीकरणातील सर्वात मोठी पायरी आहे. मेंडेलीवच्या आवर्त सारणीमध्ये त्यांनी मूलद्रव्याची मांडणी केली. मूलद्रव्याची मांडणी करत असताना त्यांनी त्या काळी ज्ञात असलेले मूलद्रव्य हे मांडले. आता या ठिकाणी हायड्रोजन 1 अणुवस्तुमानांक 1, लिथियम अणुवस्तुमानांक 7. तर अशा प्रकारे हायड्रोजनचा अणुवस्तुमानांक 1, लिथियमचा अणुवस्तुमानांक 3, त्या अणुवस्तुमानांकाचा मूलभूत गुणधर्म प्रमाण मानून त्यांनी आवर्त सारणीची सुरुवात केली. ज्ञात असलेले 63 मूलद्रव्य आणि त्यांचे अणुवस्तुमानांक हे लक्षात घेऊन त्यांनी मूलद्रव्याची चढत्या अणुवस्तुमानांकाच्या क्रमाने मांडणी केली. मांडणी करत असताना त्यांनी प्रथम हायड्रोजन अणुवस्तुमानांक 1, नंतर लिथियम अणुवस्तुमानांक 7, नंतर बेरिलियम अणुवस्तुमानांक 9.4, त्यानंतर बोरॉन अणुवस्तुमानांक 11 असे चढत्या अणुवस्तुमानांकाच्या क्रमाने मूलद्रव्यांची मांडणी केली. मांडणी करत असताना या मूलद्रव्याचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्मानुसार मेंडेलीवनी मूलद्रव्याच्या आवर्त सारणीची रचना केली. मूलद्रव्याच्या आवर्त सारणीची रचना करत असताना मेंडेलीवने सर्वप्रथम हायड्रोजन आणि ऑक्सिजन ही मूलद्रव्य विचारात घेतली. हायड्रोजनचा अणुवस्तुमानांक 1 आहे आणि ऑक्सिजनचा अणुवस्तुमानांक 16 आहे. तर अशा प्रकारे हायड्रोजन आणि ऑक्सिजन ही मूलद्रव्य विचारात घेऊन त्यांनी आवर्त सारणीची रचना केली. आता ती कशी केली ते आपण बघूया. मूलद्रव्याच्या हायड्रोजन हायड्राईड म्हणजे काय, तर मूलद्रव्याचे हायड्रोजन बरोबर संयोग होऊन जे संयुग मिळेल त्याला हायड्राईड असं म्हणतात. आणि ऑक्साईड म्हणजे काय, तर मूलद्रव्याचा ऑक्सिजन बरोबर संयोग होऊन जे आपल्याला संयुग मिळतील त्यांना ऑक्साईड असं म्हणायचं. तर अशा प्रकारे हायड्राईड, ऑक्साईड यांचे रेणुसूत्र, त्यांचे रासायनिक गुणधर्म, त्याचप्रमाणे मूलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म, त्यांचे मिळणारे जे संयुग आहे त्यांचा द्रवणांक, उत्कलनांक आणि घनता हे सर्व भौतिक गुणधर्म मेंडेलीवची आवर्त सारणी बनवताना त्यांनी विचार केलेला आहे. द्रवणांक, उत्कलनांक आणि घनता हे भौतिक गुणधर्म आहेत. मेंडेलीवला असे दिसून आले की ठराविक अवधीनंतर भौतिक आणि रासायनिक गुणधर्मामध्ये सारखेपणा असलेल्या मूलद्रव्यांची पुनरावृत्ती होत असते. म्हणजे पुन्हा पुन्हा ते येत असतात आणि म्हणजेच ती मूलद्रव्य पुन्हा निर्माण करता येऊ शकतात. या निरीक्षणाच्या आधारेच त्यांनी आवर्त सारणी तयार केली. त्यावरून त्यांनी आवर्ती नियम तयार केला.
आता हा आवर्ती नियम म्हणजे काय, तर मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानांकाचेच आवृत्ती फल असतात. हा महत्वाचा आवर्ती नियम मेंडेलीवने तयार केला. म्हणजे अणुवस्तुमानांकच हे मूलभूत प्रमाण मानलेलं आहे. यामध्ये अणुवस्तुमानांक लक्षात घेऊनच मूलद्रव्याची त्याच्या चढत्या अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने मांडणी केलेली आहे. आणि म्हणूनच त्यांनी आवर्ती नियम दिलेला आहे की मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानांकाचेच आवृत्तीफल आहे. मेंडेलीव या शास्त्रज्ञाने इसवी सन 1868 मध्ये द प्रिन्सिपल्स ऑफ केमिस्ट्री हे महत्त्वाचे असे पुस्तक लिहिले. या पुस्तकांमध्ये त्यांनी प्रत्येक मूलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म, भौतिक गुणधर्म हे कशा प्रकारे आहे, कोणकोणत्या गोष्टी त्यांनी आवर्त सारणी तयार करत असताना लक्षात घेतलेलं आहे, या सर्व मुद्द्यांची नोंद ह्या पुस्तकामध्ये आहे. मेंडेलीव यांनी आवर्त सारणी मांडत असताना एक प्रकारचे गेम खेळलेला आहे. आता तो गेम कशा प्रकारे खेळलेला आहे ते आपण बघूया. कार्ड्स त्यांनी तयार केलेले आहे. त्या कार्ड्स तयार करत असताना त्या काळी जे मूलद्रव्य ज्ञात होते त्या मूलद्रव्यांचं एक एक कार्ड बनवलं. त्या कार्डवर प्रत्येक मूलद्रव्याचं नाव, त्या मूलद्रव्याची संज्ञा, त्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमानांक, त्याचप्रकारे त्या मूलद्रव्याचे भौतिक गुणधर्म, रासायनिक गुणधर्म, त्यापासून कोणते संयुग मिळू शकतील ते संयुग, ह्या सर्व नोंदी त्या कार्डवर केल्या. त्या कार्डवर अशा प्रकारे सर्व मूलद्रव्यांचे नोंदणी केलेले कार्ड त्यांनी तयार केले. ते कार्ड तयार करत असताना एखाद्या मूलद्रव्याच्या गुणधर्माशी साम्य आढळणारं एखादं कार्ड असेल, एखादा मूलद्रव्याचं नाव असेल, ते कार्ड त्यांनी त्या मूलद्रव्याच्या खाली त्याला स्थान दिलेलं आहे. आणि अशा प्रकारे त्यांनी तो गेम खेळलेला आहे. पण त्या गेम खेळण्यातून त्यांनी एक आविष्कार केलेला आहे आणि तो आविष्कार म्हणजे मेंडेलीवची त्यांनी आवर्त सारणी ही तयार केलेली आहे. आणि अतिशय महत्त्वाची अशी कामगिरी विज्ञानामध्ये मेंडेलीव यांनी केलेली आहे. त्यांनी मूलद्रव्याच्या अभ्यासाच्या हेतूनेच प्रत्येक ज्ञात मूलद्रव्यासाठी एक एक कार्ड बनवून त्यावर मूलद्रव्याचे अणुवस्तुमान दर्शवून अणुवस्तुमान व गुणधर्म यांच्या आधारे कार्डाची जी जुळवणी केली आहे त्यातूनच मूलद्रव्याच्या आवर्त सारणीचा शोध लागलेला आहे. मेंडेलीवची आवर्त सारणी ही अशा प्रकारे त्यांनी तयार केलेली आहे. ह्यामध्ये पहिला जो कॉलम आहे, त्याला पहिला जो स्तंभ आहे, या स्तंभामध्ये लिहिलेला आहे गण 1, इथे गण 2, गण 3, गण 4, गण 5, गण 6, गण 7 आणि गण 8 अशा प्रकारे हे उभे स्तंभ आहेत. आणि ह्या खाली अशा आडव्या ओळी पण आहेत. ही 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 अशा प्रकारच्या ह्या आडव्या ओळी आहेत. तुम्हाला दिसत असेल या आवर्त सारणीमध्ये बऱ्याच ठिकाणी रकाने, हे जे दिलेले रकाने आहेत ते रिकामे दिलेले आहेत. म्हणजे याचाच अर्थ असा की त्या ठिकाणी मूलद्रव्य आढळलेले, म्हणजे त्या काळी ज्ञात झालेले नव्हते. बऱ्याचशा जागा ह्या रिकाम्या आहेत. बघा या ठिकाणी ही या प्रकारच्या अशा ह्या रिकाम्या जागा सोडलेल्या आहेत. त्याचप्रकारे तुम्हाला असं आढळून येईल काही मूलद्रव्यांच्या संज्ञा लिहिलेल्या आहे. त्या संज्ञाच्या पुढे त्यांनी अणुवस्तुमानांक लिहिलेला आहे, की जसे की H बरोबर 1, Li बरोबर 7,
बी बरोबर 9.4, बी बरोबर 11, सी बरोबर 12, एन बरोबर 14, ओ बरोबर 16, एफ बरोबर 19, एन ए बरोबर 23, एम जी बरोबर 24, ए एल बरोबर 27.3, एस आय बरोबर 28, पी बरोबर 31, एस बरोबर 32, सी एल बरोबर 35.5, के बरोबर 39, सी ए बरोबर 40. मात्र इथे बघा या ठिकाणी डॅश दिलेला आहे. इथे मूलद्रव्याची संज्ञा ही लिहिलेली नाही आहे, मात्र अणुवस्तुमानांक त्यावेळीच त्यांनी भाकीत केलेलं होतं की जो इथला मूलद्रव्य कालांतराने जर शोध लागला तर त्याचं अणुवस्तुमानांक हे 44 असेल. या ठिकाणी सुद्धा रिकामी जागा सोडलेली आहे, त्याचा अणुवस्तुमानांक 68 आहे. या ठिकाणी 72 दिलेला आहे. अशा प्रकारे काही मूलद्रव्यांची त्यांनी भाकीत आधीच केलेली होती आणि ज्या मूलद्रव्यांत झालेले नव्हते त्यांच्यासाठी रिकाम्या जागा सोडलेल्या होत्या. तर हे जे उभे गण जे आहे, उभे जे स्तंभ आहेत ते उभे स्तंभ आणि ह्या आडव्या ओळी, तर ह्या आडव्या ओळींना आवर्त असं म्हणतात आणि उभे जे स्तंभ आहे त्या उभ्या गण असे म्हणतात. ह्या पहिल्या आडव्या ओळीमध्ये सर्व सूत्र संयुगांची रेणुसूत्र या ठिकाणी दिलेली आहे मेंडेलिव्ह शास्त्रज्ञांनी. इथे दिलेलं आहे बघा आर वर्ग ओ, इथे दिलाय आर ओ, इथे तिसऱ्या गणामध्ये दिलेला आर वर्ग ओचा घन, चौथ्या गणामध्ये दिलेला आर एच चा चौथा घात आणि खाली दिला अजून आर ओ चा वर्ग. त्यानंतर गण नंबर 5, ह्या 5 मध्ये आर एच चा घन आणि त्याच्या खाली दिलाय आर वर्ग ओ 5. गण नंबर 6 यामध्ये आर एच वर्ग त्याच्या खाली आर ओ चा घन. गण 7 मध्ये आर एच आणि आर वर्ग ओ चा 7वा घात. गण 8 मध्ये आर ओ चा 4था घात. अशा प्रकारे त्यांनी हे रेणुसूत्र संयुगांची रेणुसूत्रांचं एक सूत्र त्यांनी तयार करून ठेवलेलं होतं. आता या ठिकाणी आर म्हणजे काय, ओ म्हणजे काय, एच म्हणजे काय, तर बघा आर म्हणजे ह्या आवर्त सारणीमध्ये असलेलं कोणत्याही मूलद्रव्याची संज्ञा. ओ म्हणजे ऑक्साइड्स, म्हणजे त्या मूलद्रव्याची जर ऑक्सिजन बरोबर रासायनिक अभिक्रिया होत असेल तर त्यापासून आपल्याला तयार मिळणारं जे संयुग आहे ते ऑक्साइड्स. तसेच एच म्हणजे या आवर्त सारणीमधील कोणतेही मूलद्रव्याची हायड्रोजन बरोबर होणारी रासायनिक अभिक्रिया आणि त्यापासून मिळणारे जे आहे ते हायड्राइड्स म्हणजेच R2O, R2O हे ऑक्साईडचं रेणुसूत्र आहे आणि RH हे हायड्राइड्सचं रेणुसूत्र आहे. जसं की समजा R च्या ठिकाणी H आहे, R बरोबर H जर आपण घेतला तर ह्या R च्या ठिकाणी H घ्यायचं म्हणजे आपल्याला मिळणारं रेणुसूत्र काय असेल H2O. H2O अशा प्रकारे आपल्याला ऑक्साइड्स मिळतात. त्याचप्रमाणे हे हायड्राइड्स कसे RH. आता ह्या ठिकाणी Cl आहे, F आहे, तर ह्या मूलद्रव्याची समजा हायड्रोजन बरोबर जर रासायनिक अभिक्रिया झाली तर आपल्याला काय मिळणार आहे, R च्या ठिकाणी आपल्याला मूलद्रव्याचं नाव लिहायचं आहे म्हणजे FH, परंतु हे लिहत असताना HF असं लिहितात. समजा Cl ची जर अभिक्रिया झाली हायड्रोजन बरोबर तर ClH नाही लिहत तर HCl अशा प्रकारचं रेणुसूत्र लिहिलं जातं. त्यानंतर मेंडेलिव्हची आवर्त सारणीची रचना मेंडेलिव्ह यांनी कशा रीतीने केलेली आहे त्याविषयी विस्ताराने बघणार आहोत.
तर या ठिकाणी मूलद्रव्याची मांडणी करत असताना त्याच्या अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने ह्याची मांडणी त्यांनी केलेली आहे. मूलद्रव्याच्या आडव्या ओळीत मांडणी करण्यास सुरुवात केली. ह्या ज्या आडव्या ओळीमध्ये पहिला जो आडवा कॉलम आहे त्याच्यामध्ये त्यांनी H=1 हे लिहिलेलं आहे. म्हणजे येथून त्याने आवर्त सारणी लिहायला सुरुवात केली. ह्या आडव्या ओळीला आवर्त असं म्हणतात, हे मी मगाशीच सांगितलं. त्याचप्रमाणे आधी मांडलेल्या मूलद्रव्याशी, आधी मांडलेला म्हणजे आता अगोदर ह्या आडव्या ओळीमध्ये फक्त Hच मांडला गेलेला आहे. मग ह्या हायड्रोजनशी साम्य असणारा दुसरा मूलद्रव्य कोणता सापडतो आहे का, हे आधी त्यांनी शोधलं. आणि त्या प्रकारचं जर साम्य आढळलं तर त्याने त्याच्या खाली म्हणजे हायड्रोजनच्या खाली स्थान दिलेलं आहे. बघा इथे हायड्रोजन बरोबर 1 आणि लिथियम बरोबर 7, Hच्या खालीच दुसऱ्या आवर्तामध्ये लिथियमला स्थान दिलेलं आहे. म्हणजेच काय, त्यांनी काय लक्षात घेतलं की आधी मांडलेल्या मूलद्रव्याशी सारखेपणा असलेलं दुसरं मूलद्रव्य सापडलं, ते नवीन ओळीत पहिल्या मूलद्रव्याच्या खाली मांडलं. यातून यांना काय सांगायचं आहे, तर या ठिकाणी त्यांनी मूलद्रव्याच्या गुणधर्माचा विचार केलेला आहे. आणि म्हणूनच मेंडेलिव्हला अशा सारणीतून मूलद्रव्याच्या गुणधर्मामधील आवर्तनुसारी कल ठळकपणे दाखवून द्यायचे होते. जसजशी मूलद्रव्याचा शोध लागत गेला तसतशा आडव्या ओळी ह्या पूर्ण होत गेल्या. मूळ आवर्त सारणीची रचना ही वाढत गेली. आणि अशा प्रकारे मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये अशा प्रकारचे हे उभे 8 गण तयार झालेले आहे. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे ह्या मेंडेलिव्हच्या सारणीमध्ये वरच्या आडव्या ओळीत, म्हणजे ही वरची आडवी ओळ, वरच्या आडव्या ओळीत संयुगांची रेणुसूत्र दाखवलेली आहेत. आता बघा, रेणुसूत्र मी मगाशी सांगितलं R2O, RO, R2O3 हे सर्व संयुगांची रेणुसूत्र आहे. आता या ठिकाणी R2O किंवा या ठिकाणी R2O घन असं दिलेलं आहे. पण ज्या वेळेस आपण संयुगांची रेणुसूत्र लिहितो त्यावेळेस हा वर्ग न लिहिता बेसला लिहायचं असतं. म्हणजे कसं, तर बघा मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत हे संयुगांची सर्वसाधारण रेणुसूत्र R2O च्या ऐवजी R2O प्रचलित पद्धत आहे. ही प्रचलित पद्धतीत रेणुसूत्र R2O आणि हे जे दिलेला R2O घन ही जी पद्धत आहे, हे जे संयुगांचं रेणुसूत्र मेंडेलिव्ह शास्त्रज्ञांनी मांडलेलं आहे ते प्रचलित पद्धतीमध्ये R2O3 अशा प्रकारे लिहितात. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण ह्या मुद्द्यामध्ये विज्ञान हे अतिशय प्रगतिशील आहे. विज्ञानामध्ये सतत ही प्रगती होतच राहते. ह्यामध्ये नवीन नवीन प्रयोग करून त्याचे गुणधर्म, रासायनिक गुणधर्म, भौतिक गुणधर्म तपासले जातात. आणि अशा प्रकारे विज्ञान हे नेहमीच प्रयोगशील आहे. आणि हा प्रयोग करण्याच्या अधिक प्रगत अशी साधने, पद्धती वापरून आधी जे मांडलेले म्हणजे जुने जे मांडलेले निष्कर्ष आहेत ते सुधारण्याची मुभा विज्ञानामध्ये आहे. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीने विज्ञानाची ही वैशिष्ट्ये स्पष्ट दिसतात. मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानांकाचे आवृत्तीफल असते. हा नियम सर्व ज्ञात मूलद्रव्यांना लागू करत असतानाच मेंडेलिव्हने आतापर्यंत उपलब्ध असलेली माहिती ही अंतिम नसून त्यात बदल होऊ शकतो. म्हणजे
जर त्यामध्ये जर त्रुटी असतील तर त्या आपण दुरुस्त करू शकतो, असं मेंडेलीव या शास्त्रज्ञाने तेव्हाच सांगितलेलं होतं. आणि अशा विचारामधनच त्याने आवर्त सारणीची मांडणी ही केलेली आहे. आणि ह्यातूनच मेंडेलीवच्या आवर्त सारणीमध्ये पुढील प्रमाणे गुण आपल्याला दिसून येतात. मग आता कोणकोणते गुण आहेत हे आपण मेंडेलीवच्या आवर्त सारणीत आपण बघूया. गुणधर्माप्रमाणे आवर्त सारणीत योग्य स्थान देता यावे म्हणून काही मूलद्रव्यांचे अणुवस्तुमानांक हे पुन्हा तपासण्यात आले. त्यामधील भौतिक गुणधर्म, रासायनिक गुणधर्म हे पुन्हा पुन्हा तपासून बघितले गेले आणि त्यापासून तयार होणारे ऑक्साईड, हायड्रोइड्स हे सर्व तपासण्यात आलं. आणि त्यावरून लक्षात आलं की बेरिलियमचं आधी ठरवलेलं जे अणुवस्तुमानांक आहे 14.09 हे अणुवस्तुमान बदलून त्यानंतर ते 9.4 असे दुरुस्त करण्यात आले. मग आधी बेरिलियमच्या अणुवस्तुमानांक 14.09 होते म्हणून त्याचं स्थान हे बोरान नंतर होतं. पण ज्यावेळेस 9.4 हे दुरुस्त केलं गेलं त्यावेळेस आवर्त सारणीमध्ये त्याला बोरानच्या आधीचं स्थान देण्यात आलं. बघा, आवर्त सारणी आहे. ह्या आवर्त सारणीमध्ये बी बरोबर 11 आणि याच्या आधी बीई बरोबर 9.4 असं दिलेलं आहे. म्हणजे आधीचं स्थान त्याला देण्यात आलेलं आहे. इथे सुद्धा तेच दाखवलेलं आहे ॲरोद्वारे. दुसरा जो गुण आहे तो गुण असा की मेंडेलीवने आवर्त सारणीमध्ये काही जागा रिक्त सोडलेल्या होत्या. ह्या जागांमध्ये काही शोध न लागलेल्या मूलद्रव्यांची नावे त्यांनी लिहिलेली नव्हती. मात्र बाकीचं त्यांनी त्यावेळेस सुद्धा करून ठेवलेली होती. तर असे 3 मूलद्रव्य अज्ञात मूलद्रव्यांनी त्यांनी जवळपासचे मूलद्रव्य बघून त्यावरून इका बोरॉन, त्यानंतर इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉन अशा प्रकारची नावं देण्यात आलेली होती. म्हणजे मेंडेलीवने त्या काळी जेव्हा आवर्त सारणी मांडली त्या काळी ह्या 3ही मूलद्रव्यांचा शोध लागलेला नव्हता. मात्र त्यांची अणुवस्तुमानांक त्यावेळीच त्यांनी भाकीत करून ठेवलेली होती. त्यांचे गुणधर्म, भौतिक गुणधर्म, रासायनिक गुणधर्म हे सुद्धा त्यावेळेस त्यांनी भाकीत करून ठेवलेलं होतं. परंतु त्याकडे शोध मात्र लागलेला नव्हता. कालांतराने ज्या वेळेस ह्या मूलद्रव्यांचा शोध लागला त्यावेळेस इका बोरॉन अणुवस्तुमानांक 44 ह्याला स्कॅन्डियम आणि त्याची संज्ञा Sc, म्हणजे इका बोरॉनला स्कॅन्डियम हे नाव देण्यात आलं, इका ॲल्युमिनियमला गॅलियम हे नाव देण्यात आलं आणि इका सिलिकॉनला जर्मेनियम असं नाव देण्यात आलं. आता स्कॅन्डियमची संज्ञा आहे Sc, गॅलियमची संज्ञा आहे Ga आणि जर्मेनियमची संज्ञा आहे Ge. आता त्या काळीच मेंडेलीव या शास्त्रज्ञांनी ह्या मूलद्रव्यांचे गुणधर्म सुद्धा सांगितलेले होते. आता बघूया आपण ह्या तक्त्यामध्ये त्यांनी इका ॲल्युमिनियम ह्या मूलद्रव्याचे गुणधर्म भाकीत करून ठेवलेले होते. आता इका ॲल्युमिनियमला नंतर जेव्हा शोध लागला त्यावेळेस गॅलियम हे नाव देण्यात आलेले आहे. आता अणुवस्तुमान हा पहिला मुद्दा. त्या काळीच त्यांनी सांगितलं होतं इका ॲल्युमिनियमचे अणुवस्तुमान हे 68 असेल आणि खरोखरच जेव्हा ह्या मूलद्रव्याचा शोध लागला त्यावेळेस त्याचं अणुवस्तुमान हे 69.7, घनता ग्रॅम पर सेंटीमीटरचा घन 5.9
शोध लागल्यानंतर सुद्धा तेच राहिलं 5.94. द्रवणांक अंश सेल्सिअसमध्ये एका ॲल्युमिनियमचा द्रवणांक हा कमी असेल आणि खरोखर शोध लागल्यानंतर सुद्धा 30.2 अंश सेल्सिअस एवढं त्याचा द्रवणांक आढळला. क्लोराईडचे सूत्र म्हणजे एका ॲल्युमिनियमची क्लोरीनशी संयोग झाल्यानंतर जे मिळणारं रेणूसूत्र आहे ते कशा प्रकारचं असेल, तर त्यावेळेसच त्यांनी सांगितलं होतं की ECl3. ई म्हणजे इका ॲल्युमिनियम. तर शोध लागल्यानंतर या ईच्या ठिकाणी फक्त Ga लिहिलं गेलेलं आहे, म्हणजे गॅलियम क्लोराईड GaCl3. नंतर ऑक्साईडचे सूत्र E2O3. शोध लागल्यानंतर Ga2O3. ऑक्साईडचे स्वरूप हे उभयधर्मी ऑक्साईड असेल आणि खरोखर उभयधर्मी ऑक्साईड्स मिळाले आपल्याला. म्हणजेच जेव्हा आवर्त सारणी तयार केली गेली त्यावेळेसच ह्या मूलद्रव्याचे गुणधर्माविषयी भाकित केलेली होती ती शोध लागल्यानंतर सुद्धा अगदी खरी निघाली. ही माहिती खरी निघाल्यामुळे मेंडेलीवची आवर्त सारणी लगेच विचारात घेतली गेली. त्यानंतर पुढचा नियम असा की ज्या वेळेस मूलद्रव्याची आवर्त सारणीचा शोध लागलेला होता त्यावेळेस राजवायूंसाठी त्यांनी कुठेही जागा राखून ठेवलेली नव्हती. परंतु 19व्या शतकाच्या शेवटी हेलियम 4, निऑन 20, आर्गॉन 40 अशा प्रकारच्या राजवायूंचा शोध लागला. मग ह्या राजवायूंना मेंडेलीवच्या आवर्त सारणीमध्ये कुठे स्थान द्यायचं याविषयी विचार केला गेला. नंतर मेंडेलीवने मूळ आवर्त सारणीला धक्का न लावता एक गण शेवटी तयार केला आणि त्या गणाला 0 गण असं नाव दिलं गेलं. बघा या ठिकाणी ही चौकट, लाल रंगाची चौकट आहे. हा जो गण आहे हा 0 गण आहे, हा निर्माण केला गेला आणि ह्यामध्ये हे जे राजवायू आहेत ह्या राजवायूंना स्थान देण्यात आलं. अशा प्रकारे हे राजवायू त्या ठिकाणी बसवले गेले. आता यांना राजवायू का म्हणायचं? राजवायू त्याचप्रमाणे यांना निष्क्रिय वायू मूलद्रव्य देखील म्हणतात. तर निष्क्रिय का आहे, तर हे राजवायू किंवा निष्क्रिय वायू मूलद्रव्य हे रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाही आणि म्हणूनच त्यांना राजवायू किंवा निष्क्रिय वायू मूलद्रव्य असं म्हणतात. मेंडेलीवचे आवर्त सारणीचे ज्याप्रमाणे गुण आहेत त्याप्रमाणे त्रुटी देखील आहे. आता त्रुटी कोणत्या त्या आपण समजून घेऊया. पहिली त्रुटी आहे कोबाल्ट म्हणजे CO व निकेल म्हणजे Na. ह्या मूलद्रव्यांचे पूर्णांकी अणुवस्तुमान समान असल्याने त्यांच्या क्रमाबद्दल मेंडेलीवच्या आवर्त सारणीमध्ये संदिग्धता होती. म्हणजे दोन्हीचेही अणुवस्तुमान हे सारखे आहे, मग कोणाला आधी स्थान द्यायचं कोणाला नंतर द्यायचं अशी संदिग्धता होती. दुसरी त्रुटी ह्यामध्ये असे सांगितले आहे की मेंडेलीवने आवर्त सारणी मांडल्यानंतर खूप काळाने समस्थानिकांचा शोध लागला. त्यानंतर या समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म समान असतात आणि अणुवस्तुमानांक मात्र भिन्न असतात. आणि असं असल्यामुळे मेंडेलीवच्या आवर्त सारणीमध्ये ह्या समस्थानिकांना जागा कुठे द्यायची हा मोठा प्रश्न निर्माण झाला आणि ह्या समस्थानिकांना मेंडेलीवच्या आवर्त सारणीमध्ये जागा देणे हे एक मोठे आव्हान मेंडेलीव समोर उभे
राहिले. आता समस्थानिके म्हणजे काय? तर समस्थानिके म्हणजे असं की एकच मूलद्रव्य परंतु त्याचा अणुवस्तुमानांक भिन्न, अणुवस्तुमानांक भिन्न आणि त्याचे रासायनिक गुणधर्म समान. जसं की या ठिकाणी बघा, क्लोरीन संज्ञा एकच, मूलद्रव्य एकच, परंतु त्यांचे समस्थानिक दोन आहेत. एका समस्थानिकामध्ये अणुवस्तुमानांक हे 35 आहे आणि दुसऱ्या मूलद्रव्यामध्ये दुसऱ्या क्लोरीनमध्ये 37 हे अणुवस्तुमानांक आहे. म्हणजे अणुवस्तुमानांक यांचं भिन्न आहे. मात्र क्लोरीन एकच, त्याचे रासायनिक गुणधर्म, भौतिक गुणधर्म, त्यांचा हायड्रोजनशी होणारा संयुग, त्यापासून मिळणारा संयुग, ऑक्सिजनशी होणारा संयोग, त्यापासून मिळणारा संयुग, ह्यांचे सर्व सारखं गुणधर्म समान, मात्र अणुवस्तुमानांक भिन्न असलेले जे मूलद्रव्य आहे त्यांना समस्थानिके असं म्हणतात. आता मूलद्रव्य मेंडेलीवची आवर्त सारणी ज्यावेळेस मांडली गेली त्यावेळेस इलेक्ट्रॉनचा शोध लागलेला नव्हता, परंतु कालांतराने शोध लागला आणि म्हणून या समस्थानिकांच्या म्हणजे या क्लोरीनच्या केंद्रकामध्ये प्रोटॉनची संख्या ही 17 असते आणि न्यूट्रॉनची संख्या ही 18 असते आणि 17 अधिक 18 बरोबर 35. अशा प्रकारे ह्या क्लोरीनचं अणुवस्तुमानांक हे 35 आलं. आणि ह्या क्लोरीनमध्ये प्रोटॉनची संख्या ही 17 असते, मात्र न्यूट्रॉनची संख्या ही 20 असते. या ठिकाणी दोन न्यूट्रॉन वाढलेले आहे आणि म्हणून या दोघांची बेरीज 17 अधिक 20 हे 37 होतात आणि म्हणून हे हे समस्थानिक निर्माण झाले. तर अशा प्रकारे ह्या समस्थानिकांना आवर्त सारणीत स्थान देता येत नव्हतं. दोन दोन ठिकाणी कसं स्थान देणार? समजा एखाद्या मूलद्रव्याचे 3 समस्थानिके असतील तर 3 ठिकाणी कशी जागा देणार? सर्व रासायनिक गुणधर्म सारखे. तर अशा प्रकारे संभ्रम निर्माण झाला. पुढची त्रुटी आहे की वाढत्या अणुवस्तुमानांकाप्रमाणे मांडलेल्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांकामधील वाढ ही नियमितपणे होताना दिसत नाही. म्हणजे कशी? तर ते आता बघूया. आता बघा, अणुवस्तुमानांक 1, त्यानंतर लगेच अणुवस्तुमानांक 7 मध्ये काहीही नाही. 7 नंतर लगेच 9.4, ह्यानंतर मध्ये नाही. 11 नंतर 12 आहे लगेच, परंतु 12 नंतर इथे नाही. 14 आहे, 14 नंतर इथे नाही. 16 आहे. तर अशा प्रकारे ही नियमित दराने वाढ होताना दिसत नाही आणि त्यामुळे ह्या दोन मूलद्रव्यांमध्ये म्हणजे आता इथे बघा 28 अणुवस्तुमानांक दाखवलेला आहे, इथे 31 अणुवस्तुमानांक दाखवलेला आहे. म्हणजे ह्यामध्ये किती मूलद्रव्य मावू शकतील हे लक्षात येत नाही. दोन जड अशा मूलद्रव्यांमध्ये किती मूलद्रव्यांचा शोध लागेल याचं भाकीत करणं मेंडेलीवच्या आवर्त सारणीमध्ये नियमानुसार तरी शक्य नव्हतं. ही एक त्रुटी झाली. त्यानंतर चौथी त्रुटी अशी आहे की हायड्रोजनचे स्थान. हायड्रोजनचे स्थान याविषयी संभ्रम निर्माण झाला. तो कसा ते बघूया. हायड्रोजन हा हॅलोजनशी साम्य दर्शवतो. आता हॅलोजन गट म्हणजे 7A चा गण नंबर 7, गण नंबर 7. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे जे आहेत हे सर्व हॅलोजन गटातील मूलद्रव्य आहेत आणि हे हायड्रोजन आहे. आता ह्यांची रेणुसूत्र जर विचारात घेतली तर ती कशी सांगता येतील ते आपण बघूया. आता हायड्रोजन हा वायू आहे आणि हायड्रोजनचं रेणुसूत्र जर आपल्याला लिहायचं असेल तर H2 असं आपण लिहितो. त्याचप्रमाणे ह्या हॅलोजन गटातील जे मूलद्रव्य आहे त्यांचं रेणुसूत्राचा जर आपण विचार केला तर फ्लोरीनचा F2, क्लोरीनचं Cl2, ब्रोमीनचं Br2, आयोडीनचं I2 अशा प्रकारची सूत्र आपल्याला मांडता येतं. हायड्रोजन व अल्क धातू यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये देखील साम्य असतं.
आता अल्क धातू कोणता, तर हा जो गण एक जो आहे हा अल्क धातूंचा आहे. जसं की हायड्रोजनचे जे गुणधर्म आहे, रासायनिक गुणधर्म आहे, ह्याचं साम्य लिथियम, सोडियम, पोटॅशियम ह्यांच्या रासायनिक गुणधर्माशी साम्य आहे आणि म्हणून हायड्रोजनला अल्क धातूच्या गणामध्ये ठेवलेला आहे. मग आता ह्यांची अल्क धातूशी सुद्धा साम्यता आढळते. त्याचप्रमाणे हॅलोजन गटाशी देखील साम्यता आढळते. मग आपण या तक्त्यामध्ये बघूया कशा प्रकारे. या तक्त्यामध्ये बघा, मूलद्रव्य पहिला कॉलम मध्ये दिलाय. मूलद्रव्य म्हणजे त्याचं रेणूसूत्र काय येणार आहे, तर हे दिलाय H2Cl2 हॅलोजन बरोबरचं. नंतर धातू बरोबर जर संयुग झाली तर सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे NaH, सोडियम NaH, त्यानंतर हॅलोजन गटाशी NaCl, अधातूंबरोबर संयुग कशी CH4, नंतर CCl4. लक्षात येत आहे ना. इथे बघा H पहिल्या गणामधला असलेला आणि Cl हे 7व्या गणात असलेलं. आता कार्बनशी जर संयोग, कार्बन हा अधातू आहे आणि कार्बनशी जर रासायनिक अभिक्रिया घडवून आणली तर CH4 असं रेणूसूत्र आपल्याला मिळतं. त्याचप्रमाणे हॅलोजन गटाशी सुद्धा याची जर आपण रासायनिक अभिक्रिया घडवून आणली तर रेणूसूत्र आपल्याला CCl4 असं मिळतं. अशाच प्रकारे हे रेणूसूत्र आहे. आता दुसरा एक तक्ता आपण बघूया. त्यामध्ये हायड्रोजनची संयुग आणि सोडियमची संयुग. हायड्रोजनच्या संयुगामध्ये आपल्याला काय सांगितलं, HCl. सोडियमच्या संयुगामध्ये बघा NaCl. फक्त H च्या ठिकाणी Na घेतलेला आहे, बाकी इथे Cl आहे, इथे Cl आहे. दुसरा आहे H2O. या ठिकाणी देखील Na2O, इथे H2 आहे, इथे Na2 आहे. तिसरा दिलेला आहे H2S, इथे Na2S, इथे H2 आहे, इथे Na2 आहे. S जसा जसा आहे. अशा प्रकारचं साम्य आढळलेलं आहे. त्यामुळे हायड्रोजनची जागा अल्क धातूच्या गणात म्हणजे गण नंबर 1 की हॅलोजनच्या गणात गण नंबर 7 हे ठरवता आलेलं नाही. त्याविषयी संभ्रमता निर्माण झाली. आता जेवढा भागावर आपण माहिती मिळवली त्यावर आपण स्वाध्याय घेऊया. पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे मेंडेलीवचा आवर्ती नियम लिहा. दुसरा मेंडेलीवच्या आवर्त सारणीच्या त्रुटी लिहा. आणि तिसरा प्रश्न आहे मेंडेलीवच्या आवर्त सारणीचे गुण लिहा. हे सर्व प्रश्नांची उत्तरं ह्या व्हिडिओमध्ये दिलेलीच आहेत आणि ती तुम्ही लिहायची आहे. धन्यवाद.